दत्तात्रयाचे 23 गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गुरुदेव दत्त. पहिला पृथ्वी. पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि द्वंद्व सहिष्णू असावे. दुसरा वायू. वारा सुगंधी फुलावरून वाहताना सुगंधाने आसक्त होऊन तो तेथे थांबत नाही. त्याचप्रमाणे द्रव्यासारखा वस्तूला मोहित होऊन आपण आपले व्यवहार थांबवू नयेत. तिसरा आकाश. आत्मा हा आकाशाप्रमाणे सर्व चराचर वस्तूंना व्यापून राहिले आहे, तरी निर्विकार एक सर्वांशी समत्व राखणारा निसंग अभेद निर्मळ निर्वैर अलिप्त आणि अचल आहे. चौथा पाणी. मनुष्याने पाण्याप्रमाणे सर्वांस समवेत स्नेहभावे वागावे, कोणताचाही पक्षपात करू नये. पाणी मधुर असते पण मनुष्याची तहान शांत करते. त्याप्रमाणे ज्ञानतृष्णा पूर्ण करावी. मनुष्याने अग्नीप्रमाणे तप करून प्रकाशित व्हावे आणि जे मिळते ते भक्षण करून कोणताही दोषाचे आचरण न करता आपले गुण कारणाप्रसंगी योग्य ठिकाणी वापरावे. सहावा चंद्र. अमावास्येच्या सूक्ष्म कला आणि पंधरवड्याच्या 15 कला मिळून चंद्राच्या 16 कला मोजण्यात येतात. ज्याप्रमाणे चंद्राच्या कलेत उणे अधिकपण असून त्याचा विकार चंद्रास बाधक होत नाही, तद्वत् आत्मास देहासंबंधाचे विकट बाधक होत नाहीत. आपला आत्मा वाढत नाही आणि मरतही नाही, तर वाढतो किंवा मरतो तो आपला भेद. सातवा सूर्य. सूर्य भविष्यकालाचा विचार करून जलाचा संचय करतो आणि योग्य काळी परोपकारार्थ त्याच्या भूमीवर वर्षाव करतो. त्याप्रमाणे मनुष्याने उपयुक्त वस्तूंचा संचार करून देश काल वर्तमान स्थिती लक्षात आणून निष्पक्षपाताप्रमाणे सर्व प्राण्यास त्यांचा लाभ घ्यावा, हा त्याचा अभिमान बाळगू नये. आठवा कपोत. जसा बाहीर ससाणा कपोताला कबूतराला परिवारासहित भक्षण करतो, तसे जो मनुष्य स्त्री पुत्रादिकांचे ठायी आसक्त राहून संसार सुखमय मानून वागतो, त्याला काळ भक्षण करतो. यास्तव मुमुक्षूने या सर्वांपासून मानाने अलिप्त असावेत. नववा अजगर. जसा अजगर मनात भय न बाळगता प्रारब्धावर विश्वास ठेवून एका ठिकाणी पडून राहतो आणि ज्या वेळी जे मिळते ते भक्षण करून संतोष पावतो, त्या अल्प अधिक किंवा कडू गोष्टी असा विचार करत नाही. काही काळ खावयास मिळीच नसल्यामुळे नाही तरी घाबरत नाही आणि अंगात शक्ती असतानाही तिचा उपयोग करावयास जात नाही. तद्वत् मुमुक्षूंनी प्रारब्धावर विश्वास ठेवून अल्पस्वल्प जे काही मिळेल ते भक्षण करून प्रसंगी काही मिळाले नाही तरी स्वस्वरूप लय व्हावे. 10वा समुद्र. जसा समुद्र वर्षकालात अनेक नद्यांना अपरिमित जल आणल्यामुळे सुखी होत नाही किंवा न आणल्यामुळे दुःखी होत नाही आणि त्यामुळे वर्तमान किंवा क्षीणतून होत नाही, त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याने स्वधर्माधीन राहून सुखोपभोगाचा लाभ झाल्याने सुखी होऊ नये किंवा दुःख परंपरा कोसळल्याने दुःखी होऊ नये. सदैव आनंदभरीत राहावे. पतंग. पेटवलेल्या दिव्याचे विस्तारलेले मोहक तेज पाहून पतंग मोहित होतो आणि त्यावर झडप घालून जळून मारतो. त्याप्रमाणे जो मनुष्य स्त्रीविलासाकरिता, स्त्री लावण्याता आणि युवावस्था पाहून मोहित होतो, त्या पतंगाप्रमाणे आपला नाश करून घेतो. मधमाशी. ज्याप्रमाणे मधमाशी कष्ट करून मध साठवतो परंतु त्याचा उपयोग करून पात नाही, त्याप्रमाणे धनसंचय केल्यामुळे अचानक मरणाची प्राप्ती होते. हा उपदेश घेऊन द्रव्य संचय करण्याचा सोडून द्यावे. 13वा गजेंद्र. हत्ती बलवान असला तरी त्यास वश करण्यासाठी माणसे भूमीत खडा खणून त्यावर गवत पसरवतात. त्याप्रमाणे कष्टाची एक
काष्ठाची एक हत्तीणी करून तिला गजचर्म पंधरवड्यात आणि त्याच्या खड्ड्यावर उभी करतात. तिला पाहून हत्ती विषय सुख लालसेने लब्ध होऊन शीघ्रगतीने त्या काष्ठाला हत्तीनी सान्निध्य येतो आणि त्या खड्ड्यात पडतो. त्यामुळे सहजी मनुष्याच्या हातात सापडलेल्या त्याप्रमाणे जो पुरुष स्त्री सुखास भुलतो तो त्वरित बंधनात येऊन पडतो. सूर्यविखासी 14 भ्रमर. सूर्यविखासी कमळे सूर्य मावळताच मिटतात. अशा वेळी भ्रमर त्यावर आरूढ असला म्हणजेच कमळाच्या पोटात बंधन पावतो. त्यावरून विषयासक्तीने बंधन प्राप्त होते हे जाणून विषयांत आसक्ती बाळगू नये. 15 मृग. पवनाप्रमाणे गती असल्यामुळे ती कोणत्याही हाती लागत नाही. असा कस्तुरीमृग मधुर गायनाला लुब्ध होऊन आपला प्राण स्वाधीन करतो हे लक्षात ठेवून कोणताही मोहात अडकू नये. 16 मत्स्य. लोखंडाच्या गळ्याला मांस बांधून पाण्यात सोडल्यावर ते मांस पाहून भुलल्यामुळे मत्स्य तो गळा गिळतात आणि त्याला तोंडात अडकल्यामुळे प्राणास मुकतात. त्याप्रमाणे मनुष्य जिव्ह्याच्या स्वादात बद्ध झाल्यामुळे जन्ममरणरूपी होणाऱ्या गोते खात राहतो. 17 पिंगल. एके रात्री बराच काळ वाट बघितल्यावरही एकही पुरुष पिंगल वेशाकडे न आल्यामुळे ती अचानक वैराग्य आले. अंगी आशा प्रबल असल्यामुळे सुख निद्रा लागत नाही म्हणून आशेचा त्याग करणाऱ्याला संसारात काहीच दुःख बांधत नाही. टिटवी. चोचीत असा मासा धरून चाललेला टिटवी बघून शेकडो कावळे आणि घारी तिच्या मागे लागतात. तिला टोच मारतात, पाठलाग करतात. शेवटी ती मासा पकडून देते. तिचा एक घार त्याला पकडल्याने आणि त्या बघताच टिटवीला सोडून सारे कावळे आणि घारी मासा उचलणाऱ्या घारीचा पिछा पुरवू लागतात. पण आता टिटवी निश्चित होऊन जाते. त्याच प्रकारे संसारात अपराधी जुगारून देण्याचा शांती आहे. 19 बालक. मानापमानाचा विचार न करता जगताच प्रारब्धहीन समजून सर्व चिंतेचा परिहार करून बालकाप्रमाणे राहावे आणि आनंद भोगावे. 20 कंकण. 2 कंकणे म्हणजे बांगड्या. एकावर एक आपटून त्याचा आवाज होतो. त्या अनेक कंकणे असली तरी जास्त आवाज होतो. त्याप्रमाणे 2 माणसे एकत्र राहिल्यास वार्तालाप होतो आणि ज्या ठिकाणी पुष्कळ माणसे एकत्र वास करत असतील तेथे कलह होतो. दोन्हीमुळे मनोवृत्ती शांत होत नाही. याकरता ध्यानयोगाने करणाऱ्यांनी निर्जन प्रदेश शोधून काढून त्या ठिकाणी एकटे राहावे. 21 शरकर्ता. एके दिवशी एक कारागीर एकाग्र चित्ताने बाणाचे पात सिद्ध करत बसला होता. त्याच्याजवळ राजाची स्वारी गाजत थाटात गेली. मागून एक मनुष्य आला आणि त्याने त्याला विचारले, त्या वाटेने राज्याची स्वारी गेली तिथे तुम्ही अवलोकन केला का? त्यावर कारागीर उत्तरला, मी त्या कामात गर्क असल्यामुळे मला ते कळाले नाही. त्या कारागिराप्रमाणे मुमुक्षूने सर्व इंद्रिये ईश्वराच्या ठिकाणी लीन करून ध्यान धरावे. 22 सर्प. 2 सर्प कधीच एकत्र राहत नाहीत. साधेपणे फिरतात, वाटेल तेथे राहतात. अपकार केल्यावाचून कोप करत नाहीत. त्याप्रमाणे 2 बुद्धिमत्ताची कधी एकत्र फिरू नयेत, भांडू नयेत, परिमित भाषण करावेत. स्वतःसाठी मोठ आणि बांधता वाटेल ते राहावे. घर बांधल्यास अभिमान उत्पन्न होते आणि लोभ जडतो. कोळी. ज्याप्रमाणे कोळी घर बांधतो, माणूस वाटेल तेव्हा पुन्हा त्या घरास गिळून स्वतंत्र होतो, तसाच ईश्वर इच्छा मात्रे करून जग उत्पन्न करून माणूस येईल तेव्हा त्याचा नाश करतो. म्हणून जगातील घटकांना महत्त्व देऊ नयेत. 24 ब्रह्मकीटक. जो प्राणी सदैव ज्याचे ध्यान करतो तो त्या ध्यानामुळे परिमाण तरकार होऊन जातो. कुंभारीणा मातीचे घर करून त्यात एक किडा आणून ठेवतो आणि त्यास वरचेवरी येऊन
फुंकर मारत राहतो. त्यामुळे त्या किड्याला माशीचे ध्यान लागून राहते आणि तो शेवटी कुंभारिणी माशी बनते. त्याप्रमाणे मोक्षाने गुरुप्रदिष्ट मार्ग ईश्वराचे ध्यान धरावे म्हणजे तो ईश्वररूप होतो.